हा प्रश्न केटीजन रेडिएशन या चॅप्टरवर सीईटी 2021 आणि सीईटी 2025 ला आलाय बघा. फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी कोइफिशियंट ऑफ इमिशन इज ऑप्शन ए 0, बी युनिटी, सी लेस दॅन 1 मीन्स इंटू ब्रॅकेट नॉन झिरो अँड डी इन्फिनिटी. मग आता आपल्याला काय दिलंय तर परफेक्टली ब्लॅक बॉडीचा कोइफिशियंट ऑफ इमिशन काय आहे असं विचारलंय आपल्याला. मग आता समजा ही बॉडी आहे, त्याच्यावर क्यू इतक्या किमतीची हीट म्हणजे क्यू अमाऊंट ऑफ हीट इज इन्सिडंट ऑन दॅट बॉडी. पार्ट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय दॅट बॉडी, पार्ट ऑफ हीट रिफ्लेक्ट बाय दॅट बॉडी अँड पार्ट ऑफ हीट ट्रान्समिट बाय दॅट बॉडी. मग आता परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत काय असतं तर ती जेवढी हीट त्याच्यावर इन्सिडंट आहे ती सगळीच्या सगळी ती ऍब्झॉर्ब करते. समजा 5 जूल हीट याच्यावर इन्सिडंट आहे तर 5 जूलची 5 जूल तिने ऍब्झॉर्ब केली. मग त्याचा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय येणार आहे? क्यूए बाय क्यू हा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला आहे. मग हे जर सेम असेल तर ते 1 येणार आहे. आणि किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय सांगतो? फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ए दॅट इज इक्वल टू ई कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन दॅट इज एक्झॅक्टली इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि म्हणून हे इक्वल टू 1 येणार आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा? युनिटी. बी ऑप्शन आला तुमचा युनिटी. समजलं का? तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.